घरामध्ये बरेचसे पदार्थ उपलब्ध असतात, पण शाळेला उशीर झाला की आपल्याला त्यापासून एखादी सुद्धा रेसिपी आठवत नाही. आणि 5 मिनिटात आठवणारी रेसिपी म्हणजे मॅगी, चायनीज नूडल्स किंवा सँडविच, फोडणीचा भात यासारखे रेसिपी आपल्याला आठवतात. फोडणीचा भात ठीक आहे, पण मॅगी नूडल्स देणे हे मुलांना सगळ्यांच्या घरामध्ये गव्हाचं पीठ हे कंपल्सरी असतंच. तर गव्हाच्या पिठापासूनच आज आपण झटपट पौष्टिक होणाऱ्या 5 ते 6 वेगवेगळ्या रेसिपी बघणार आहोत. तुम्हाला काही मुलांना सुद्धा इतक्या आवडतील आणि खास करून बटाट्याची जी चटणी केलेली आहे ना दही टाकून, ती मुलांना इतकी आवडणार आहे ना, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आधीच्या रेसिपीने तुम्ही इतकं प्रेम दिलं आणि ही सिरीज कंटिन्यू करायला सांगितलेली आहे, त्यामुळे आपण कंटिन्यू करत आहोत. आधीचे व्हिडिओ कोणी पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक भेटेल, नक्की पहा. आता सुरुवात करूया. पण त्याआधी मी तुम्हाला थोडंसं सांगते की सर्दी खोकल्यामुळे माझा आवाज थोडासा खराब झालेला आहे आणि घरात थोडंसं दुसरं काम चालू असल्यामुळे बॅकग्राऊंडला जास्त दंगा ऐकू येत आहे, त्याबद्दल सॉरी. तर हे सगळं इग्नोर करून तुम्ही व्हिडिओवरती फोकस करा, आपल्या रेसिपीवरती. अगदी पौष्टिक रेसिपी आहेत. पाहूया पहिली रेसिपी आता. चॉपर बॉक्स मध्ये थोडीशी पत्ताकोबी घ्यायची आहे, त्याचसोबत गाजर, शिमला मिरची आणि पनीर टाकून छान असं चॉप करून घ्यायचं. चॉपर नसेल तर भाज्या छान बारीक चिरून घ्यायच्या, पनीर खिसून टाकायचं. यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. आता चपाती लाटून घ्यायची. लाटलेल्या चपातीवरती बनवलेलं स्टफिंग छान अशी पसरवून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने रोल करून घ्यायचं. रोल एकदम टाईट करून घ्यायचा आणि त्यानंतर सुरीच्या मदतीने याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. आता बनवलेल्या काप मधून एक तुकडा उचलायचा आणि हाताने असा फ्लॅट करून घ्यायचा आहे. छान असे फ्लॅट करून घ्यायचे, पातळ करून घ्यायचे. पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये छोटा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. बनवलेले हे जे छोटे छोटे काप आहेत ते ठेवून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. तर मस्त अशी कुरकुरीत आपले हे व्हेजिटेबल बाईट बनून तयार होतात. तुम्ही हिरव्या चटणी सोबत मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा टोमॅटो केचप सोबत देऊ शकता किंवा असंच देऊ शकता. इतकं खायला टेस्टी लागतं. मुलं तुमच्याकडून मागून मागून खातील. तर नक्कीच व्हेजिटेबल वापरून तुम्ही मुलांच्यासाठी पटकन होणारा हा डब्बा नक्की ट्राय करा. पीठ मळायला वेळ नाही आणि लाटायला सुद्धा वेळ नाही, तर मग गव्हाच्या पिठात फक्त हा एक पदार्थ मिसळा आणि तयार करा झटपट मऊ लुसलुशीत पराठे. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर एकदम पाणी टाकला तर पराठे अगदी व्यवस्थित बनणार नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत जावा आणि जोपर्यंत यामध्ये गुठळ्या राहत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्या. अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं की यामध्ये पाणी टाकायचं बंद करायचं. जास्त पाणी टाकायचं नाही किंवा पातळही करायचं नाही, अशा पद्धतीचं थोडंसं दाटसर ठेवायचं. आता यामध्ये एक कच्चा किसलेला बटाटा टाकून घ्यायचा, त्यासोबत अर्धा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची टाकून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे, हे सगळं टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मिश्रणाची अशी ठेवायची आहे. आता तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण आपण यामध्ये टाकून घ्यायचं. पसरवायची सुद्धा गरज लागत नाही. 2 चमचे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. वरून झाकण लावून 2 मिनिटे भाजून घ्यायचं. वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं. सुरुवातीला तुम्हाला हा पराठा मऊ वाटेल. तुम्ही चमच्याच्या मदतीने सगळे याचे काठ दाबून दाबून भाजत गेला तर अगदी खमंग आणि खरपूस असा पराठा बनून तयार होतो. बघू शकता टम्म फुगलेला सुद्धा आहे. अगदी झटपट बनून तयार होतो. जवळजवळ 5 ते 6 मिनिटात तुमचा हा पराठा बनून तयार होतो. तर तुम्हाला सुद्धा डब्बा बनवायला वेळ झाला ना तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. मुलांच्या डब्याला काय तर तुमच्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही बनवू शकता. बघू शकता मस्त असा पराठा आतमध्ये फुललेला आहे. थोडा सुद्धा कुठे कच्चा वगैरे राहिलेला नाही. छान असं याला पापड सुद्धा आलेले आहेत. अगदी कुरकुरीत हा मसाला पराठा बनून तयार झालेला आहे. बटाटा टाकल्यामुळे खायला अजून चविष्ट लागतो. तर झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. डबा बनवायला उशीर झाला की घरात पदार्थ जरी असले तरी आपल्याला सुचत नाही की मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं. तर कांदा हा सगळ्यांच्या घरात असतोच. एक कांदा लांब चिरून घ्यायचा, त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद, गरम मसाला पावडर, लाल तिखट, थोडीशी धना पावडर आणि कसुरी मेथी, 1 चमचा जिरे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. तरी आपली ही झटपट अशी स्टफिंग बनून तयार होते. आता कणकीचा एक गोळा घ्यायचा आणि त्याची 2 चपात्या लाटून घ्यायच्या. एका चपातीवरती बनवलेली स्टफिंग ठेवून घ्यायची आणि दुसरी चपाती यावरती ठेवून थोडीशी दाबून घ्यायची. त्यानंतर सुरीच्या मदतीने याचे 3 भाग करून घ्यायचे आहेत आणि याचे रोल बनवून घ्यायचे आहेत, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचे.
त्यानंतर यामधला एक रोल घ्यायचा, याला थोडंसं सुकं पीठ लावायचं, वरून थोडीशी पांढरी तीळ लावून घ्यायची, कोथिंबीर हवी असेल तर अजून थोडीशी कोथिंबीर लावून घ्यायची आणि हलक्या हाताने अगदी छोटासा याचा पराठा लाटून घ्यायचा. याचा शेप मॅटर करत नाही, टेस्ट मॅटर करते. जरी शेप नाही गोल गरगरीत आला तरी सुद्धा चालेल. आता तव्यामध्ये दोन्ही बाजूनी तेल, तूप, बटर जे आवडतं ते लावून खमंग आणि खुसखुशीत असा हा पराठा भाजून घ्यायचा. डबा बनवण्यासाठी वेळ झाला, उशीर झाला की आपल्याला आठवतं ते मॅगी नूडल्स, कारण की ते 5 मिनिटात बनवून तयार होतं. पण अशा या हेल्दी रेसिपी आपल्याला आठवत नाही. त्यामुळे व्हिडिओ आता सेव्ह करून ठेवा आणि यानंतरच्या आणखीन एक तुम्हाला मी सोपी रेसिपी सांगते. सगळ्यात सोपी पण भरपूर पौष्टिक रेसिपी आहे ही. चपाती करून घ्यायची, जशी नॉर्मली आपण चपाती बनवतो तशी झटपट होते आणि जास्त भांडी सुद्धा या रेसिपीमध्ये पडत नाहीत आणि एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, प्रोटीनयुक्त आहे. आता त्याच तव्यामध्ये छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ टाकून पनीरचे तुकडे टाकून छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. छान असे शॅलो फ्राय झाले पाहिजेत, कुरकुरीत झाले पाहिजेत आणि आता हे काढून टिफिनमध्ये पॅक करून द्यायचे. मुलं चपातीसोबत इतक्या आवडीने खातात, किंवा तुम्ही चपातीला सॉस लावून हे पनीरचे तुकडे त्यावरती ठेवून रोल बनवून दिला तर एक नंबर आवडीने खातात. मुलांना प्रोटीनही जातं, अगदी कमी वेळेत बनतं आणि भांडी सुद्धा जास्त भरत नाहीत. इतक्या सोप्या या रेसिपी आहेत, नक्की ट्राय करून पहा. आणि जनरली तुम्हाला कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडलेली आहे हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रोज सगळ्या आईंना एकच प्रश्न पडतो की आज मुलांना डब्यात काय द्यायचं. तर आज आपण घरातल्या फक्त 2 सामानापासूनच पौष्टिक असा आवडता मुलांचा झटपट होणारा डबा रेसिपी बघतोय. यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गूळ टाकून घ्यायचं. गूळ कमी जास्त करू शकता. 1 चमचा व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पावडर टाकून घ्यायची आणि यामध्ये थोडं थोडं दूध टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं दूध एकदम टाकू नका, अगदी थोडं थोडं दूध टाकायचं आणि छान असं मिक्स करत जायचं. गूळ यामध्ये वितळायला हवं. जसं आपण केकचं मिश्रण बनवतो त्या पद्धतीचं मिश्रण बनवायचं, रिबिन कन्सिस्टन्सीचं मिश्रण बनवायचं. आता मिश्रण तयार झाल्यानंतर पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये बनवलेलं मिश्रण टाकून घ्यायचं. आता इथं आपण गव्हाचे आणि गुळाचे पॅनकेक बनवत आहोत. वरून थोडंसं कोरडं झालं की पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत. तयार आहे झटपट असे मुलांच्या आवडीचे गव्हाचे पौष्टिक पॅनकेक. नक्की ट्राय करून पहा. आज आपण मैदा आणि साखर न वापरलेली आहे, यासाठी सुट्टी दिलेली आहे. तर मुलांना अशा हेल्दी पटकन होणाऱ्या रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. व्हिडिओ आता शेअर करा, सेव्ह करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ऐन वेळेस तुम्हाला काय द्यायचं सुचत नसेल तर हा व्हिडिओ पाहिला की लगेच तुम्हाला रेसिपी आठवते. तर इथं बघू शकता छान असे पॅनकेक शिजून तयार झालेले आहेत. आजपर्यंत पूर्ण शिजलेले आहेत, रसरशीत आहेत. नक्की ट्राय करून पहा, मुलांना फार आवडतील. ज्यावेळेस मुलांच्या डब्यामध्ये कोणती भाजी द्यावी कळत नसेल किंवा भाजी बनवण्यासाठी वेळ नसेल किंवा मुले भाजी खायला तयार नसतील ना, त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. मुले डब्बा चाटून पुसून संपवून येतील. उकळीमध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 चमचे लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर ओबडधोबड वाटून घ्यायची. त्यानंतर यामध्ये एक उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आणि तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा. आता बटाटा व्यवस्थित मॅश झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे. दही जास्त आंबट नको आणि छान तोही यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इतकी अप्रतिम चवीची ही चटणी बनते ना, तर छान असं मॅश करून घेतल्यानंतर याला फोडणी देऊन घ्यायची आहे. पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं. तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता बनवलेली सगळी चटणी यामध्ये टाकून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवरती फक्त 2 मिनिटे परतवून घ्यायची. गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. इतकी चवीची ही चटणी बनते ना, जसं मुलं दाबेली आवडीनं खातात त्याच पद्धतीची ही चटणी चटपटीत बनवून तयार होते. तुम्ही मुलांना चपातीला लावून दिलं ना, अगदी 5 मिनिटात सगळा डबा संपवतील. मुलं काही मोठी सुद्धा आवडीनं खातील. तुमच्यासाठी सुद्धा एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. माझ्या मुलांची तर ही फेवरेट आहे. तुम्हाला या सगळ्या रेसिपीमध्ये कोणती रेसिपी आवडली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि काही ताईंनी सांगितलेलं की स्क्रीनवरती तुम्ही जे साहित्य टाकता त्याचं नाव लिहित जावा. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या रेसिपींचे साहित्याचे डिटेल्स देते आणि मागच्या व्हिडिओची लिंक सुद्धा देते, ते सुद्धा